नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. मित्रांनो, राजकीय अस्थिरता हा सध्याच्या काळातील अत्यंत जिवंत आणि संवेदनशील विषय आहे आणि त्यासाठीच या विषयावर मी आज बोलणार आहे. ज्याने गेल्या काही काळापासून आपल्या राजकारणाची झोप उडवली आहे आणि सामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे, तो विषय म्हणजे राजकीय अस्थिरता. मित्रांनो, जेव्हा एखाद्या राज्याच्या किंवा देशाच्या सत्तेची सूत्रे डळमळीत होतात, जेव्हा फोडाफोडीचे राजकारण शिरकाव करते आणि जनमताचा कौल बाजूला सारून खुर्चीचा खेळ सुरू होतो, तेव्हा निर्माण होते राजकीय अस्थिरता. आज आपण पाहतोय की निवडणुका एका मुद्द्यावर होतात, युती दुसऱ्याच मुद्द्यावर होते आणि सरकार तिसऱ्याच मुद्द्यावर चालते. त्यामुळे सामान्य माणसाला प्रश्न पडतो की मी दिलेल्या मताची किंमत नक्की काय. तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडतो, पण तुम्ही बोलण्याचं धाडस करत नाही. खरं म्हणजे आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, काही कुणाला घाबरायची गरज नाही. मला जे वाटते ते मी परखडपणे बोलू शकतो. तर मी काय म्हणत होतो, राजकीय अस्थिरता याचा सर्वात मोठा फटका जर कशाला बसत असेल तर तो परिसराच्या विकासाला. जेव्हा सरकार वारंवार बदलते तेव्हा जुन्या योजना गुंडाळल्या जातात. प्रशासकीय अधिकारी संभ्रमात असतात. विदेशी गुंतवणूकदार अशा राज्यात गुंतवणूक करायला घाबरतात जिथे उद्या काय होईल याची खात्री नाही. परिणामी बेरोजगारी वाढते आणि राज्याची आर्थिक प्रगती खुंटते. बघा ना, एकेकाळी राजकारण हे समाजकारणाचे साधन मानले जायचे, पण आज सत्तेसाठी सारी तत्व बाजूला केली जात आहेत. आयाराम गयाराम संस्कृतीमुळे मतदाराचा लोकशाहीवरील विश्वास उडू लागला आहे. जर निवडून दिलेला प्रतिनिधी आपली निष्ठा वारंवार बदलत असेल तर लोकशाहीच्या स्तंभाला वाळवी लागते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की केवळ टीका करून भागणार नाही, तर आपल्याला उपाययोजना देखील बघितल्या पाहिजेत. पक्षांतर बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. कायद्यातील पळवाटा शोधणाऱ्यांना चाप बसला पाहिजे. मतदारांची जागरूकता वाढली पाहिजे. आपण केवळ धर्म, जात, पक्ष या नावावर मत न देता त्या उमेदवाराची नैतिक पातळी काय आहे, त्याचा कामाचा आवाका किती आहे हे बघून मत दिलं पाहिजे. स्थिर सरकारची गरज आहे. खिचडी सरकार यापेक्षा धोरणात्मक स्पष्टता असलेले सरकार राज्याला प्रगतीपथावर नेऊ शकते. शेवटी इतकंच म्हणेन की लोकशाहीत जनता ही खरी राजा असते, पण जेव्हा राजाच सुस्त होतो तेव्हा दरबारी खेळ मांडले जातात. आपण जागरूक झालो तर राजकीय अस्थिरता संपेल. सत्तेचा खेळ थांबवून जेव्हा लोकहिताचा विचार केंद्रस्थानी येईल
तेव्हा खऱ्या अर्थाने आपली लोकशाही सुदृढ होईल. सत्ता येते आणि जाते, पण लोकशाही टिकणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी सांगतोय पटते ना? जर पटत असेल तर माझा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमचं मत प्रखरपणे मांडा. धन्यवाद.